नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे. कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी मला कमेंट करून विचारतात की सर आम्ही ई-के-वाय-सी केलेले आहे तरी पण आमचे पैसे का येत नाहीयेत. या ठिकाणी पहा, सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो, तर बरेच सारे कारण असू शकतात, परंतु त्यापैकी एक कारण म्हणजे तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या बँकेचं स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. तुमचं बँकेला स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही हे कसं पाहायचं, तुम्ही घरी बसून पाहू शकता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून. तुम्हाला सांगतो. सेटवर गेल्यानंतर वेलकम टू माय आधार असं तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. नंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता चेक बँक स्टेटस, चेक बँक सेडिंग स्टेटस असं दिसणार आहे. यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन विथ OTPवरती क्लिक करायचं आहे. OTPवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा, OTP नंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एंटर OTP, तुम्हाला या ठिकाणी OTP तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला एंटर OTPमध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी एंटर OTPमध्ये मी टाकतो, कॉपी केलेला आहे आणि आपण एंटर OTPमध्ये टाकूयात आणि लॉग इनवरती क्लिक करायचे. तर लॉग इनवरती क्लिक केलं तर आता थोडंफार लोडिंग होईल. तर या ठिकाणी पहा, तुमचं जे आहे ते बँक सेटिंग अशा प्रकारे तुम्हाला पाहता येणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. या ठिकाणी पहा, तुमचा आधार नंबर या ठिकाणी पाहता येणार आहे आणि तुमचं बँक सेटिंग ॲक्टिव्ह आहे की नाही हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, लास्ट अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहणार आहे आणि तुमचं कोणत्या बँकेला तुमचं बँक सेटिंग ॲक्टिव्ह आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहणार आहे. तर या ठिकाणी पहा, बँकेचं नाव इंडिया पोस्ट पेमेंट बँक दाखवलेलं आहे आणि ते जे आहे ते बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे. तुमचं जर ॲक्टिव्ह आहे की नाही, इनॲक्टिव्हेट असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुम्हाला इनॲक्टिव्हेट असेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे घरी बसून तुमच्या बँकेचं स्टेटस तुम्ही पाहू शकता. घरी बसल्या तुमचं ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्हेट आहे. जर इनॲक्टिव्हेट असेल तर तुम्हाला पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. तर तुम्ही तुमच्या स्वतः मोबाईलमध्ये चेक करू शकतात. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. तिथून पुढं नवनवीन अपडेट पाहण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.